बेळगावच्या तिलकवाडीतील कला मंदिर या जुनी इतिहासाची आठवण ठेवणारी जागा आता आधुनिकतेच्या ओघात एक नवीन रूप घेण्याचा प्रयत्न करत आहे। 2010 साली या जागेचा पुनर्विकसन करण्याचा निर्णय घेण्यात आला। उद्देश स्पष्ट होता, जुन्या कला मंदिराला आधुनिक शॉपिंग हब मध्ये बदलून लोकांसाठी एक सुविधा संपन्न, आकर्षक आणि व्यावसायिक केंद्र तयार करणे। जुन्या इमारतीचा तपास करून ती बेळगावी स्मार्ट सिटी लिमिटेड कडे सुपूर्द केली गेली। 27 मे 2019 रोजी जुन्या इमारतीचा पाडकाम सुरू झाला। 46.68 कोटी रुपयांच्या खर्चात बंगळुरू येथील यांकी कन्स्ट्रक्शन या कंपनीने प्रकल्प पूर्ण केला। या शॉपिंग हब मध्ये बेसमेंट प्लस ग्राउंड आणि 2 मजले आहेत। मल्टी लेवल कार पार्किंग, व्यावसायिक दुकाने आणि आकर्षक फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स, मीटिंग हॉल आणि स्टील रूफिंग। एकूण क्षेत्रफळ 7800 चौरस मीटर, 2.1 एकर मध्ये। येथे उपलब्ध करण्यात आलेले सुविधा ऑटो आणि सायकल स्टँड, फॅमिली एंटरटेनमेंट झोन, मिनी ऑडिटोरियम, सांस्कृतिक केंद्र। या प्रकल्पाची मोठी उधळण होती। लोकांच्या सुविधा आणि मनोरंजनासाठी आधुनिक बाजारपेठ। या इमारतीचा उद्घाटन 20 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले। या प्रसंगी अनेक मंत्री व आमदार उपस्थित होते। ಕೂಡ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಒಂದು ಕಟ್ಟಡವನ್ನ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ। ಇದು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಕಟ್ಟಡ। ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯೋಜನೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಎರಡೂ ಸರ್ಕಾರಗಳು ಸೇರಿ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ। 2015-16 ಇದು ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು। पण वास्तव परिस्थिती अशी आहे, उद्घाटन होऊन 6 महिने पूर्ण झाले आहेत, तरीही मार्केट कार्यरत नाही। दुकाने भाड्याने दिले गेले नाहीत। प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध नाही। संपूर्ण मार्केटवर झाडे झुडपे उगली आहेत। देखभाल आणि व्यवस्थापन शून्य आहे। करदात्यांच्या पैशाचा व्यर्थ खर्च झालेला दिसतो, तर नागरिकांच्या अपेक्षा आणि स्वप्ने अधुरीत राहिले आहेत। लोक आता विचारत आहेत, हा भव्य प्रकल्प का वापरत नाही? देखभाल कोण करणार? दुकाने कधी सुरू होतील? स्मार्ट सिटी अधिकारी आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने तातडीने या समस्यावर हस्तक्षेप करणे आवश्यक आहे। मार्केट सुरू करणे, व्यवस्थापन आणि देखभाल सुरू करणे, दुकानदारांना भाडे देणे, लोकांच्या मनोरंजनासाठी आणि व्यवसायासाठी सुविधा उपलब्ध करून देणे। कला मंदिर मॉडर्न मार्केट हे सध्या होऊ शकणार स्वप्न आहे, पण जर योग्य पावले उचलली गेली नाहीत तर ते करदात्यांच्या पैशांचा वाया गेलेला प्रकल्प बनून राहणार आहे। आता प्रकल्पाला फक्त उद्घाटनाची शोभा नव्हे, तर वास्तविक उपयोग आणि व्यवस्थापनाची आवश्यकता आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला।